आज आपण करणार आहोत मोमोज. तर मोमोज मी तुम्हाला 2-3 प्रकारचे वेगळ्या-वेगळ्या पद्धतीचे करून दाखवणार आहेत. तर त्याचमध्ये जे मोमोज असतात, तर एकाच मोमोजमध्ये 2 फ्लेवरही तुम्ही करू शकतात. म्हणजे जे स्टफिंग असते मधातली, जी फिलिंग असते मधातली, ती तुम्ही वेगळ्या-वेगळ्या पद्धतीनं करू शकतात. 2 प्रकारच्या फिलिंग, स्टफिंग तुम्ही एकाच मोमोजमध्ये टाकू शकतात. तर ते कशा पद्धतीनं? तर बघा, तुम्हाला मी मोमोची चटणी पण सांगणार आहे कशी करायची आणि त्यानंतर 2-3 प्रकारचे वेगळे-वेगळे मोमोज बनवायची पद्धत सांगणार आहे. त्यानंतर एकाच मोमोजमध्ये 2 कलर, एकाच मोमोजमध्ये 2 स्टफिंग, परत मोमोज व्यवस्थित पूर्ण स्टीम झाले पाहिजे, म्हणजेच ते वाफले पाहिजेत. ते कशा पद्धतीने वाफवायचे. त्यानंतर जशी बाहेर रेस्टॉरंटमध्ये मोमोज खातो त्याहीपेक्षा भारी आणि चटणी पण त्याहीपेक्षा भारी घरीच, बाहेर तुम्हाला जायची आणि मोमोज खायची काहीही गरज नाही. अप्रतिम मोमोज कसे बनवायचे आणि त्याचबरोबर स्टफिंग बाहेर निघू नये म्हणून काय करायचं. स्टफिंग ज्युसी पण झाली पाहिजे, बाहेर पण निघायला नाही पाहिजे. आणि आपण पनीरचे मोमोज बनवणार आहेत आणि सोबतच काय काय टाकायचे सगळं सांगणार आहे. तर साहित्य बघा मी घेतलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गव्हाचं पीठ, मैदा हे दोन्हीही समप्रमाणात घ्यायचे. तर बघा मी हे घेतलेलं आहे गहूचं पीठ. ज्या बाउलनी गहूचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे ज्या वाटीने गहूचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने घेतलेला आहे मैदा. तर बघा आपल्याला मैदा खूप जणांना पचत नाही, तर तुम्ही अशा प्रकारे मोमोज केलात तरी चालेल. म्हणजे जेवढंही गव्हाचं पीठ घेतला तेवढं तुम्हाला मैदा घ्यायचे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ. तर मीठ चवीनुसार टाका. जसं की आपण चपातीसाठी टाकतो मीठ, तेवढंच आपण टाकलात किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त टाकलात तरीही चालेल. त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला पाणी. तर पाणी बघा, कोमट पाणी असतं ना, तर कोमटपेक्षा थोडंसं गरम, जे की आपल्याला सहन होऊ शकतं, इथपर्यंत गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे. ज्यामुळं मोमोज एकदम मऊ आणि एकदम सॉफ्ट बनतात आणि त्यामुळंच ती जी मधातली स्टफिंग असते ना, ती बाहेर येत नाही. आपण ज्युसी बनवलात ना स्टफिंग तरीही बाहेर येत नाही. तर बघा मी असं बनवून तयार केलेलं आहे. तर बघा 1 ग्लास पाणी घेतलं होतं तर एवढं राहिलेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीसाठी पीठ करतो ना, तर तेवढं मळायचं नाही आहे आपल्याला, थोडंसं जाडसरच ठेवायचे. म्हणजे तेवढं मऊ करायचं नाही आहे आपल्याला, थोडंसं जाडसर ठेवायचे. का? तर पुढं सांगते मी तुम्हाला. त्यानंतर थोडंसं ऑइल टाकले आपण, 1 टेबलस्पून टाकलात तरी चालेल. त्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे. पूर्ण सगळीकडे ऑइल लागलेलं पाहिजे. आणि आणखी परत एकदा सांगते मी तुम्हाला, जसं चपातीसाठी आपण एकदम मऊ जास्त पाणी टाकून मळतो पीठ, तर तसं मळायचं नाहीये. थोडं जाडसरच ठेवायचं आहे. म्हणजे थोडं रट्टच ठेवायचं आहे. का? कारण पुढं सांगणारच आहे मी. पीठ मळून रेडी झालेलं आहे. तर आपल्याला 2 कलर करायचे आहेत. त्यामुळं दोन्ही पण समान मी घेत आहे. अशा पद्धतीनं 2 भाग केलेले आहेत समान. ग्रीन फूड कलर घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे बोटांनी. बघा थोडासा फूड कलर टाकलाय, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकले आणि मिक्स केले. यासाठीच मी म्हणत होते, की सुरुवातीला जास्त पाणी टाकून मळायचं नाहीये, कारण आता आपल्याला प्रोसिजर भरपूर करायची आहे. तर बघा थोडा-थोडा कलर टाका आणि असं मिक्स करा. कलर थोडा ठेवायचा, ड्राय कलर असतो, त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, बोटांनी मिक्स करायचं आणि परत तर व्यवस्थित कलर लागलेला नाहीये. त्यामुळं मी जास्त कलर टाकून आणखी परत हीच प्रोसिजर करणार आहे. जास्त कलर घेतलाय मी, त्यामध्ये मी पाणी टाकत आहे. व्यवस्थित मिक्स होऊ द्या हे पाणी. म्हणजे याच्यामध्ये असे खडे-खडे असतात, तर ते खडे पूर्ण विरघळले पाहिजेत. तेवढ्या प्रमाणात पाणी टाका आणि खडे जे असतात ते विरघळण्यासाठी बराच वेळ आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे. मी स्पूननी पण मिक्स केलं असतं, पण ते खडे असतात ते लागत नाहीत स्पूननी, आपल्याला कळत नाही. म्हणून मी बोटाने करत आहे, कारण ते छोटे-छोटे खडे असतात, तर ते हाताला लागतात. तर ते पूर्ण विरघळायला पाहिजेत. म्हणून मी अशा पद्धतीनं करत आहे. तर मला असं वाटते की हे योग्य राहील. अशा पद्धतीने करा आणि पूर्ण एकदाचा विरघळले ना खडे, की आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचे. तर जे सुरुवातीला मी म्हणत होते, की थोडं घट्ट पीठ राहू द्यात, जास्त मळू नका. जास्त असं कापसासारखं नाही करायचं सुरुवातीलाच आपल्याला. तर आता आपल्याला मळायचं आहे आणि आता आपण या कलरमध्ये पाणी टाकतो. तर ते पण पाणी आपण पिठामध्येच जातं. तर त्यामुळं सुरुवातीला आपल्याला रठ्ठ पीठ ठेवायचे. जास्त मऊ मळायचं नाहीये, जास्त वेळ मळायचं नाहीये.
तर आता हे अशा पद्धतीनं एकसारखं मळायचं आहे जोपर्यंत हा कलर सगळीकडे लागणार नाही आणि जोपर्यंत हा कलर सगळीकडे लागून याचा कलर पूर्ण पीठ आणि कलर वेगळा दिसणार नाही. तर चला कंटिन्यू आपल्याला 1 ते 2 मिनिट आपल्याला मळून घ्यायचं आहे असंच. बघा किती छान कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये ना आपल्याला आणखी परत थोडंसं ऑइल टाकलेलं आहे मी. 1 टेबलस्पून ऑइल टाकायचे आणि एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे. तर बघा हे एकदम सॉफ्ट, एकदम कापसासारखं झालेलं आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा. समजणारच नाही की यामध्ये तुम्ही चपातीचं पीठ टाकले, म्हणजेच गव्हाचं पीठ टाकले म्हणून समजणार पण नाही. एकदम सॉफ्ट झालेलं आहे. बघू शकताय. तर त्यानंतर जे साईडला ठेवलेलं आहे पीठ, त्याला पण आपण थोडंसं ऑइल टाकून असंच मळून घेऊयात. कारण यासोबतच आपण पीठ मळलं होतं, तर पूर्ण आपण मळलो नव्हतो. थोडंफार आपण मळलो होतो. तर व्यवस्थित आपण मळून याला पण सॉफ्ट करून घेऊयात. परत 1 टेबलस्पून ऑइल टाकून याला पण मी मळून घेतलेलं आहे. आधी तर थोडं टाकलेलं होतंच. तुम्हाला दाखवलं होतंच मी. तर सेम आता दोन्ही पण सॉफ्टच पीठ झालेले आहेत. बघू शकता मी तसंच करून दाखवते याला पण बघा. तर दोन्ही पीठ छान मळून झालेले आहेत. तर आपण स्टफिंग तयार करूयात मोमोजसाठी. तोपर्यंत आपल्याला स्टफिंग तयार करेपर्यंत कसाही अर्धा तास लागतोच. तोपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर स्टफिंगसाठी मी गाजर, शिमला मिर्च, काकडी, त्यानंतर पातीचा जो कांदा असतो ना व्हाईट कलरचा तो कांदा आणि पनीर सगळं खिसून घेतलेलं आहे, बारीक कट करून घेतलेलं आहे. जे खिसता येतं ना ते खिसून घ्यायचे. जे खिसता येत नाही ते बारीक कट करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीनं दाखवतीये तुम्हाला मी. तर टोमॅटोज पण घेतलेले आहेत. 2 टोमॅटोचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. हे आहे गाजर, त्यानंतर शिमला मिर्च बघा, त्यानंतर पात आहे ही आणि पातीचा कांदा आहे व्हाईट कलरचा. गाजर आणि काकडी खिसून घेतलेली आहे. त्यानंतर पनीर पण जसं खिसतात त्या पद्धतीनंच खिसून घेतलेलं आहे. तर बघा हे एवढं पनीर घेतलेलं आहे मी. पनीर भरपूर घेतलेलं आहे कारण पनीर मोमोज आहेत तर पनीर भरपूर लागणारच. तर ऑइल टाकलेलं आहे बघा कढईमध्ये मी. ऑइल साधारण 3 ते 4 टेबलस्पून टाकला तरी चालेल. हिरवी मिरची अगदी 2 ते 3, लसणाच्या पाकळ्या 15 ते 20 आणि त्यानंतर कोथिंबीर मुठभर एवढं मी पेस्ट तुम्हाला आता दाखवलेलं होतं ते त्याचं पेस्ट होतं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तर मोमोजमध्ये सहसा आपण लसण जास्तच वापरतो. कारण रेस्टॉरंटसारखं करायचं आहे तर चला सुरुवातीला टाकलेला आहे मी पातीचा कांदा. जो व्हाईट कलरचा असतो ना पातीला कांदा तो कट करून घेतलेला होता. मस्त स्मेल येतो आणि मस्त फ्लेवर येतो. तर चला हा व्यवस्थित आपल्याला ब्राऊन कलरचा ब्लॅक ब्राऊन कलरचा होजेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर बघा परत एकदा सांगते तुम्हाला मी, फोडणी व्यवस्थित बसली ना, म्हणजे व्यवस्थित कडकडून अशी छान फोडणी जेव्हा बसते ना, तर तेव्हा मसाला पूर्ण शिजला जातो. तर तेव्हा खूप छान स्मेल येतो आणि तेव्हाच आपला जोही पदार्थ आहे तो छान लागतो. तर चला कूट टाकून देऊयात हे. बघा ब्राऊन कलरचा झालेला आहे कांदा आणि त्यानंतर टाकलेला आहे मी मिरची, लसण आणि कोथिंबीर. एवढ्याचंच पेस्ट आहे हे. तर व्यवस्थित हे पण मिक्स करून घेऊयात. जे पेस्ट टाकलेलं आहे ते पण छान आपल्याला क्रिस्पी होजेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 टोमॅटोज होते जे त्याच्यातला जो रस असतो तो काढून टाकलेला आहे. बिया पण काढून टाकलेल्या आहेत आणि टोमॅटो व्यवस्थित बारीक-बारीक कट केलेला आहे आणि तो आपण इथं टाकणार आहोत. तर बघा टोमॅटो जर व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाला नाही ना, तर वेगळाच स्मेल येतो. तर त्यामुळं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला फिरून घ्यायला पाहिजेत. तर बघा आपल्याला व्यवस्थित ते शिजले पाहिजेत. अशा पद्धतीनं आपल्याला कंटिन्यू कमी आचेवर असंच कंटिन्यू फिरवायचं आहे. म्हणजेच परतवायचं आहे. तर टोमॅटो पण व्यवस्थित झालेले आहे. त्यानंतर मी काकडी जी खिसून घेतलेली आहे, ती काकडी टाकत आहे आणि बिलकुल तुम्ही घाबरू नका, की आपली स्टफिंग आहे, तर आपण जेव्हा आपण स्टफिंग आतमध्ये टाकून मोमोज तयार करतो,
तर ती बाहेर येते असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळं आपण कमी कमी स्टफिंग टाकतो आतमध्ये. तर तसं करायची काहीही गरज नाही आहे. भरभरून तुम्ही स्टफिंग टाकू शकता. इथं मी काकडी घेतलेली आहे, त्याला पाणी सुटतं. गाजर टाकलेलं आहे, त्यालाही पाणी सुटतं. तरीही कारण आपण एक सिक्रेट टाकणार आहोत बघा, मी आता गाजर खिसलेलं ते पण टाकत आहे. तर हे जे पाणी सुटायचे साहित्य आहेत ते टाकले तरीही काहीही घाबरू नका. आपली स्टफिंग अगदी ज्युसी होते आणि बाहेर पण निघणार नाही, त्यासाठी आहे एक सिक्रेट. तर असेच भरपूर सिक्रेट राहणार आहेत, तर स्किप न करता मी दाखवत आहे, तर स्किप न करता तुम्ही हे व्हिडिओ बघा. कारण काही सिक्रेट तुमचे मिस झाले तर व्यवस्थित व्हिडिओ तुमचा म्हणजे व्यवस्थित मोमोज तुमचे बनणार नाहीत. तर बघा, यानंतर टाकत आहे मी शिमला मिर्च. हे मी व्यवस्थित बारीक कट करून घेतलेलं आहे आणि सगळ्या जेवढ्याही भाज्या आपण टाकलेल्या आहेत ते व्यवस्थित परतून घ्यायचे, व्यवस्थित शिजू द्यायचे. हे तुम्ही टेन्शन नका घेऊ की याचं पाणी सुटलं तर परत कसं होईल, ते पुढं सिक्रेट मी सांगणारच आहे तुम्हाला. तर बघा, व्यवस्थित परतून घेतले, पूर्ण शिजून झालेल्या रेडी आहेत. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे भात. तर पात टाकून घेतलेली आहे सगळी, बऱ्यापैकी पात घेतलेली होती मी. तर तुम्ही जेही तुम्हाला कमी जास्त प्रमाण करायचं आहे ते कमी जास्त तुम्ही प्रमाण करू शकतात. तर पात मी जास्त घेतलेली आहे. व्यवस्थित आपण ही पातचं पण पाणी सुटतं तर यामध्येच हे पूर्ण शिजून जातात. एक महत्त्वाची टिप सांगत आहे, जेवढ्याही भाज्या आपण टाकलेल्या आहेत त्या व्यवस्थित शिजू द्या. नाही शिजल्यात तर व्यवस्थित वर झाकून ठेवा. 1 मिनिट झाकून ठेवा, 2 मिनिट झाकून ठेवा, पण पूर्ण शिजू द्या. कच्च्या राहू देऊ नका. कारण आपल्याला यानंतर आपले जे मोमोज आहेत ते वाफून घ्यायचे आहेत. तर आतमध्ये जे स्टफिंग असतं, हे जे स्टफिंग आहे, तर हे व्यवस्थित शिजलं पाहिजे. पोट वगैरे दुखणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर त्यामुळे इथंच हे भाज्या पूर्ण शिजू द्यात. तर यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, ज्यामुळं या सगळ्या भाज्या शिजल्या पाहिजेत. 2 मिनिटासाठी मी झाकून ठेवले होते. परत थोडा वेळ झाकून ठेवा तुम्ही. जर खाली बूड लागत असेल तर परत थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी. तर थोडंसं बूड लागत असेल तर बघा, खालच्या साईडने करपत असेल तर परतून घ्यायचं आणि परत झाकून ठेवायचं, परत परतून घ्यायचं, परत झाकून ठेवायचं. तर यामध्ये मसाले काय टाकलेले आहेत मी, काळी मिरी पूड टाकलेली आहे अर्धा टेबलस्पून. त्यानंतर चाट मसाला टाकला आहे अर्धा टेबलस्पून आणि पेस्ट केलेलं आहे त्यामध्ये तर आपण तिखट टाकलेलंच आहे. हिरवी मिरची वापरलेली आहे मी, 2 ते 3 हिरवी मिरची वापरून पेस्ट केलेली होती. लसण, हिरवी मिरची 2 ते 3 आणि कोथिंबीरचं पेस्ट आपण टाकलेले आहोतच. तर स्टफिंग आपली पूर्ण रेडी झालेली आहे. त्यानंतर परत मी थोडंसं मीठ टाकत आहे. चवीनुसार इथं मीठ टाकून घ्या. पहिलं पहा चव, त्यानंतर मीठ व्यवस्थित टाकून घ्या. पूर्ण स्टफिंग रेडी झाल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे फायनली पनीर. पनीर व्यवस्थित बघा, अशा पद्धतीनं मी बारीक केलेलंच आहे, खिसून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित पनीर सगळीकडे टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स केल्याच्या नंतर फक्त 1 मिनिटासाठी आपल्याला, आधी सुरुवातीला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स केल्याच्या नंतर 1 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. सगळीकडे लागलं पाहिजे, त्यामुळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. किती सुंदर कलर दिसत आहेत बघा. पूर्ण कलरची स्टफिंग दिसत आहे आपली मस्त. तर चला थोडा वेळ आपण झाकून ठेवूयात. त्याआधी आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात सगळीकडून. खूप छान स्मेल येतो आणि परफेक्ट स्टफिंग आपली रेडी झालेली आहे. सिक्रेट पद्धत जी टाकायची होती ती तुम्हाला मी सांगणारच आहे. कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 1 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं. त्यानंतर कॉर्न फ्लॉवर हेच आहे सिक्रेट. तर यामध्ये 1 टेबलस्पून कॉर्न फ्लॉवर टाकायचं. कारण ही जी ज्युसी आहे याच्यातलं जे पाणी आहे ते तसंच असतं. आपण कोणतीही भाजी पिळून वगैरे घेतलेली नाही आहे. पाणी न काढताच घेतलेलं आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून कॉर्न फ्लॉवर जर टाकलात ना, तर ही जशी ज्युसी असते तशीच असते आणि त्यानंतर आपण हे स्टफिंग आतमध्ये जेव्हा आपण मोमोच्या आतमध्ये भरतो तर ते बाहेर निघत पण नाही आणि पूर्ण मिळून जातं, एकजीव होतं आणि व्यवस्थित स्टफिंग बसते पण. चला तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ही आहे रेडी. तर थंड होऊ देऊयात, गॅस बंद करून टाका. थंड होऊ देऊयात, साईडला ठेवूयात आणि आता आपण करूयात मोमोची चटणी. त्यासाठी मी मस्त
3 घेतलेले आहेत टोमॅटोज. बघा त्याचे देठ पण काढलेले नाहीत, एकदम फ्रेश आहेत. तर व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर आपल्याला कसं कट करायचं सांगते मी. पाणी पण ठेवलेलं आहे बघू शकताय तुम्ही उकळी येण्यासाठी. तर उकळी येजेपर्यंत आपल्याला काहीही टाकायचं नाही. उकळी आल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा किंवा टाकलं तरी उकळी येजेपर्यंत ठेवायचं आहे. तर 3 टमाटे रेडी झालेले आहेत. बघा तुम्हाला दाखवत आहे. तर अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे आहेत. पूर्ण पूर्ण टमाटर कट करून घ्यायचं नाही, तर अशा पद्धतीनं आपल्याला खालपर्यंत कट करायचे फक्त. असेच तिन्ही पण टमाटे कट करून आपल्याला या उकळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. तिन्ही टमाटे टाकून दिलेले आहेत बघा. त्यानंतर लसण 15 ते 20 पाकळ्या, लसण जास्तच लागतो. त्यानंतर बघा ही लाल मिरची आहे, तर 3 ते 4 मिरच्या मी टाकत आहे. तर तुम्हाला जास्त स्पायसी लागत नसेल, तुम्ही कमी जास्त करू शकता. स्पायसी जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. तर एवढे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आपल्याला, दुसरं काहीही टाकायचं नाहीये. तर व्यवस्थित उकळू द्या. कमीत कमी 5 मिनिट तरी उकळू द्याच. तर हे जे पीठ आपण झाकून ठेवलेलं आहे, तर याचे आपण तोपर्यंत मोमोज तयार करू. तोपर्यंत टोमॅटोज, मिरची आणि लसण व्यवस्थित पाण्यामध्ये उकळी येऊ द्यात. तर मोमोज कसे करायचे? सुरुवातीला सरळ चपाती, जेवढी चपाती आपण करतो तर तेवढं पीठ घ्यायचं. कोणत्याही कलरचं घ्या, दोन्हीही कलरचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा सुरुवातीला चपाती जेवढं करतो तेवढंच पीठ घेतलेलं आहे मी आणि सरळ सरळ चपातीसारखं आपल्याला गोल लाटून घ्यायचे. जशी चपाती पतली असते तेवढंच पतलं किंवा त्याहीपेक्षा पतलं केलात तरीही चालेल. तसंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. बघा मी लाटून घेतलेलं आहे. तरी हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला पुरी जसं करतो तशा पद्धतीनं आपल्याला हे बघा असं गोल गोल काढून घ्यायचे. जेवढेही निघतील तेवढे काढून घ्या. त्यानंतर जे दुसऱ्या कलरचे पीठ आहे जे व्हाईट कलर, तर तेही पिठाचं मी सेम असंच केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं काढून घेत आहे. तर बघा एक गोल घेतलेला आहे मी, त्यावर भरपूर पीठ टाकलेलं आहे आणि हे जे पीठ लावलेली बाजू आहे, तर ही बाजू आणि दुसरे आपण हे बघा दुसऱ्या कलरचं घेतलेलं आहे. तर याला पण आपण पीठ लावणार आहोत. तर ही पीठ लावलेली ही तर कट करून घेणार आहोत आपण आणि याची जी पीठ लावलेली बाजू आहे, आता याला पीठ लावून घेणार आहोत भरपूर कोरडं पीठ. तर ही बाजू आणि अगोदर जे पीठ लावलेली आहे ती बाजू पूर्ण एकत्र जोडायचं आहे बघा अशा पद्धतीनं. हे लक्ष देऊन ऐका आणि असंच करा. त्यानंतर आपण याच्यामध्ये स्टफिंग टाकणार आहोत भरपूर पाहिजे तेवढी. बिलकुल घाबरू नका, बाहेर स्टफिंग येणारच नाहीये तुमची. पाहिजे तेवढी भरपूर भरून घ्या आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीनं आपल्याला बंद करून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला बॅक साईडनी ओपन करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला ओपन करून घ्यायचे. आणि यामध्ये पण आपल्याला स्टफिंग टाकायची आहे. बघा व्यवस्थित ओपन करून घेतलेलं आहे. यामध्ये पण स्टफिंग टाकायचे आणि आपल्याला आपण जसं आधी केलं होतं तशा पद्धतीनं बंद करून घ्यायचं आहे. बघा तुम्हाला अशा पद्धतीनं हे बघा असं तयार झालेलं आहे एक आपलं. तर हे बघा कट केलेलं आहे मी सेम तसंच परत टाकत आहे. दुसरा प्रकार सांगत आहे तुम्हाला मी कसं करायचं ते. आपण 2 लावलेले आहेत तर ते एकमेकाला चिटकू नयेत म्हणून आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं आहे बघा. हे बघा मी पाणी लावत आहे. हे बघा असं दोन्हीच्या आतमध्ये पाणी लावून हे बघा दुसरी कशी प्रोसिजर आहे ते सांगत आहे बघा. अशा पद्धतीनं आपल्याला पाणी लावून घेऊन हे बघा असं करायचं आहे. हे बघा असं फोल्ड करायचं आहे, असं फोल्ड करायचं. असंच फोल्ड करत, करत, करत आपल्याला पूर्णच हे बघा अशा पद्धतीनं. आणखी जर लागत नसेल तर बघा मी पाणी लावलेलं आहे आणि पाणी लावून असं करून घ्यायचे बघा. हे बघा या दोन्ही साईड आपल्याला एकत्र करून घ्यायचे, त्यामुळे ते जर चिटकत नसतील ना तर व्यवस्थित पाणी लावून घ्यायचे आणि बघा अशा पद्धतीनं फिरवून फिरवून आपल्याला, तुम्हाला मी स्लो दाखवत आहे
ज्यामुळे तुम्हाला समजण्यास मदत होईल. हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला जर चिटकत नसेल तर पाणी लावून घ्या. हे बघा अशा पद्धतीनं. बघा मी हे तुम्हाला पूर्ण दाखवत आहे, स्किप न करता दाखवत आहे. बघा परत पाणी लावलंय मी थोडंसं. बघा थोडी लेंदी प्रोसिजर आहे. तुम्हाला व्हिडिओ मोठा वाटत असेल, पण तुम्हाला समजण्यासाठी मी स्किप करत नाहीये. हे बघा अशा पद्धतीनं. बघू शकता किती छान खालच्या साईडने असे फोल्ड येत आहेत. तर यालाच मोमोज म्हणतात. बघा अशा पद्धतीनं पाणी लावलेलं आहे मी. आणि जर जास्त चिटकत असेल तर थोडंसं कोरडं पीठ लावलात तरी चालेल. आणि हे बघा असं आपल्याला बंद करून घ्यायचे. अलगद पद्धतीनं, नाजूक पद्धतीनं बंद करून घ्यायचे. तर कोरडं पीठ घ्या बघा, थोडंसं कोरडं पीठ घेतले आणि आपल्याला इथं बंद करून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीनं कोरडं पीठ लावून. पुन्हा बघा बॅक साईडने हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला काढायचे. हे बघा स्लो जर तुम्ही स्लो काढलात तर पूर्णच निघून जातं. हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला काढून ते पुढे घेऊन जायचे आणि त्यामध्ये पण आपल्याला स्टफिंग टाकायची आहे. बघा स्किप न करता थोडा मोठा व्हिडिओ होत आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी मी स्किप करत नाहीये. बघा अशा पद्धतीनं. बघा इथं थोडंसं निघालेलं आहे, तुम्हाला दाखवते मी. थोडंसं निघालेलं आहे तर तिथं पाणी लावून पण आपण चिटकून टाकणार आहोत. ते बघा या साईडने थोडंसं निघालेलं आहे, दिसतंय तुम्हाला. तर इथं थोडंसं पाणी लावायचंय आणि त्याला चिटकून टाकायचे बघा अशा पद्धतीनं. बिलकुल घाबरायचं नाहीये. हे बघा संपला विषय. तर बघा यामध्ये आपण स्टफिंग टाकून देऊयात. चला यामध्ये टाकून देते मी आणि याला पण सेम आपण जसं केलं होतं तशी प्रोसिजर करून टाकून देते. तर बघा दोन्ही साईडनी दाखवते तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने केले. तर किती सुंदर आपले 2 कलरचे मोमोज झालेले आहेत. आणि हे बघा या साईडला स्टफिंग तुम्ही वेगळी आणि त्या साईडला वेगळी स्टफिंग केलात ना तर एकाच मोमोजमध्ये 2 फ्लेवर येऊन जातात. तर बघा अशा पद्धतीनं हा पण मोमोज तयार झालेला आहे. तर चला आता आपण याला वाफवून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे 2-2 जर तुम्हाला करायचे नसतील, म्हणजे एकाच ह्याच्यात 2 करायचे नसतील, तर तुम्ही एक-एक छोटे-छोटे मोमोज पण तयार करू शकतात. इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे, तर पाण्याला उकळी येऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर जे इडली पात्र असतं ना बघा याच्यामध्ये ठेवलेलं आहे मी. हे खुल्लंच ठेवणार आहे मी. त्यानंतर दुसरं जे ठेवलेलं आहे, तर त्यावरती आपल्याला छान तेल लावून घ्यायचं आहे. बघा मी जसं दाखवत आहे तशा पद्धतीनं खाली खुल्लेच ठेवलेले आहेत मी इडली पात्र. आणि त्यानंतर सगळ्यात वर जे ठेवणार आहे त्यावरती मी व्यवस्थित भरभरून तेल लावलेलं आहे, ज्यामुळं आपले मोमोज याला चिटकणार नाहीत. खाली ट्रे खुल्लेच आहेत आणि सगळ्यात वरच्या ट्रेमध्ये मी मोमोज ठेवत आहे बघा अशा पद्धतीनं. तर व्यवस्थित बॅलन्स करा आणि सगळे मोमोज, अर्धे मोमोज मी इथं ठेवलेत परत एकदा. आणि वरच्याच ट्रेमध्ये आपल्याला मोमोज ठेवायचे, खालच्या ट्रेमध्ये मोमोज ठेवायचे नाही आहेत. खालचे ट्रे सगळे खुल्लेच आहेत, कारण ते चिमधून जातात, चपटे होतात, त्यामुळं व्यवस्थित स्टीमही होत नाहीत, म्हणजे व्यवस्थित उकडत नाहीत. तर त्यामुळं वरच्या साईडला जेवढे बसतील तेवढे मोमोज ठेवून द्या. बघा अशा पद्धतीने सगळे मोमोज ठेवलेत. कलरचे पण एक एक कलरचे पण मी बनवलेले आहेत, 2 कलरचे पण आहेत. तर वरून आपण झाकून ठेवूयात. आणि त्यावरती मी खलबत्त्याचा दगड ठेवलेला आहे, म्हणजेच वाफ बिलकुल बाहेर निघू नये म्हणून. तर आपल्याला 10 मिनिट, 5 ते 7 मिनिट तर नक्कीच ठेवा. एकदा उघडून पहा, वाटल्यास जर व्यवस्थित झालं नसेल तर परत तुम्ही 2-3 मिनिट ठेवू शकता. तर बघा तर चटणी आपण उकडलेले होते, पूर्ण उकळी आलेल्या पाण्यात टाकलेले होतो, तर बंद करून घेतलेलं आहे मी आणि ते थंड होऊ द्यायचे. तर ही प्रोसिजर पूर्ण होऊनच जाती आपली मोमोज तयार होजेपर्यंत. तर बघा हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण साल निघून चालली. अशा पद्धतीनं पूर्ण साल काढून टाकायची आहे. बघा एका डिशमध्ये पूर्ण मी आपण उकडलेलं टाकलेलं आहे आणि ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहोत. तर चला आपण आता चटणी बनवूयात. 3 ते 4 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे. व्यवस्थित गरम होऊ द्या. जेवढंही उकडलेलं होतं तेवढं बघा मी यामध्ये टाकून देत आहे. तर हे बघा परत सांगते तुम्हाला, आता हे चटणी आपल्याला जी तयार करायची आहे, यामध्ये मी एवढंच टाकलेलं आहे आणि परत मी यामध्ये फक्त मीठ टाकणार आहे.
दुसरं काहीही टाकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, मिक्सरमध्ये फिरवताना ना याच्यामध्ये जे लसूण असतं तर ते ओबड-धोबड कुटल्या जातं. तर ते परत-परत बारीक करू नका. कारण या चटणीमध्ये बारीक-बारीक लसूण दिसतं. तुम्ही मोमोज बाहेर खाताना तुम्हाला दिसतच असेल, तर ते तसंच ठेवायचं आहे. परत-परत बारीक करायचं नाहीये. पूर्ण ग्रेव्ही झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही पाहता तर छोटे-छोटे याच्यामध्ये बारीक-बारीक लसणाचे तुकडे असतात. तर ते तसेच असू द्यात. तर बघा व्यवस्थित सगळं काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे याचं तेल सुटेपर्यंत मिक्स करत राहायचे. तेल कमी पडत असेल तर तेल टाका. पण तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. चटणी होतच आलेली आहे, तर तोपर्यंत आपल्या मोमोजचे 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. काढून पाहूयात आपण. जास्त वेळही लागू शकतो तुम्हाला, कारण कोणाचा गॅस कमी असतो, कोणाचा फुल असतो, तर त्यामुळे तुम्हाला 10 मिनिटही लागू शकतात. एकदा स्टीम झाली की नाही व्यवस्थित पहा. आहाहा! मस्त स्टीम होऊन रेडी आहेत बघा. तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीनं दुसरे पण आपण ठेवून देऊयात. तर बघा चटणी पूर्ण रेडी झालेली आहे. मस्त कलर आलेला आहे आणि छान तेल पण सुटलेलं आहे. तर यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचे. तुमच्या चवीपुरतं तुम्ही मीठ टाकून घ्या आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्या. बघा दुसरा राउंड पण झालेला आहे. छान मस्त स्टीम झालेलं आहे हे पण. 101% तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल. चटणी पण आहे, स्टफिंग पण आहे. मोमोज एकदम परफेक्ट बनून रेडी आहेत. व्यवस्थित उकडलेले पण आहेत. चटणीचा कलर पण मस्त आहे आणि बाहेरचं काहीही आपण कोणता सॉस वगैरे यूज केलेलं नाही आहे. घरच्या साहित्यापासून पूर्ण अगदी मोमोज तयार करून घेतलेले आहेत आणि अप्रतिम लागतात. चव असली भारी लागते. एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. केल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका आणि थोडी जरी मदत झाली असेल ना, तर नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. ज्यामुळे माझे नवीन-नवीन रेसिपीज येतील. बघा किती मस्त कलर दिसत आहे चटणीचा. आहाहा! नक्कीच ट्राय करा आणि कशी लागली कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका. इथपर्यंत पाहिलेच आहात तर थोडं थांबा. आतमधून पण पाहून जा स्टफिंग कशी भारी झालेली आहे बघा. हे बघा आतमधून दाखवते मी तुम्हाला. मस्त. बघा बिलकुल मी म्हणले होते ना तुम्हाला, की आतमध्ये पण सगळं शिजून जाईल म्हणजेच वाफून जाईल आणि स्टफिंग बाहेर बिलकुल निघणार नाही आणि मेन म्हणजे ज्युसी राहणार आहे स्टफिंग. हे बघा मस्त. एवढं छान झालं म्हणल्याच्यानंतर तर तुम्हाला ट्राय करावं लागणारच आहे आणि हां, कमेंट करून नक्की सांगा. तर चला अशाच युनिक व्हिडिओमध्ये भेटूयात पुन्हा. तोपर्यंत थँक यू.